नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आम्ही वरळीकरच्या फेसबुक पेजमध्ये स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे वरळी जांभुरी मैदानामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विजन वरळी समस्या तुमची उत्तर मनसेची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता आतमध्ये मोठा भव्य मंडप मांडण्यात आलेला आहे। उद्या 21 आणि 22 असे 2 दिवस इथे कार्यक्रम चालणार आहे आणि वरळीतील जितकेही पुनर्विकासाचे प्रश्न आहेत किंवा इतर काही त्या सर्व समस्यांची बद्दल इथे बोललं जाणार आहे। त्यासोबतच या कार्यक्रमामध्ये आपल्याला स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहे। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। तुम्ही बघू शकता हा मेन एंट्रन्स आहे, ओके। आणि आपल्यासोबत आता संदीप देशपांडे सर आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। सर नमस्कार, तुमचा आम्ही वरळीकरच्या फेसबुक पेजमध्ये स्वागत आहे। सर विजन वरळीबद्दल लोकांना क्युरियोसिटी आहे, नेमकं विजन वरळी काय आहे? हा पक्षाचा कार्यक्रम आहे की जनतेचा आहे? तर तुम्ही हे काय सांगाल? लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे। सर्वप्रथम आम्ही वरळीकरचे खूप खूप आभार की त्यांनी त्यांच्या पेजवर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल। आपल्याला माहिती आहे की आपण एक कॅम्पेन राबवलं होतं, गेले 3 महिने आपण ते कॅम्पेन करतो की मत मागायला नाही, मत जाणून घ्यायला। त्या माध्यमातून आपण विविध वरळीतल्या लोकांना भेटलो, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, एक्झॅक्टली कशाबद्दलचे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं आपण जाणून घेतलं। मग आपण विचार केला की एवढ्या ज्या समस्या आहेत या कुठेतरी ॲड्रेस झाल्या पाहिजे, याचं कुठेतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। तर एकटा माणूस काही हा प्रयत्न करू शकत नाही, त्याला सगळ्यांची साथ लागणार आहे, अख्ख्या वरळीकर जनतेची साथ त्याला लागणार आहे। मग आपण एक संकल्पना मांडली की काय याची सोल्युशन्स असू शकतात, काय याची उत्तरं असू शकतात, हे शोधण्याचा प्रयत्न आपण विजन वरळी या माध्यमातून करतो। आमचा अजिबात असा दावा नाही की हे 100% बरोबर आहे किंवा 100% हीच सोल्युशन्स आहे। याच्यामध्ये सुधारण्याचा खूप वाव आहे, सुधारणा करण्याचा वाव आहे। याच्यामध्ये अजून काही नवीन समस्या पण ॲड होऊ शकतात, काही त्याची सोल्युशन्स नव्याने ॲड होऊ शकतात। तर हे सगळं आधी बघायला लागेल की काय समस्या आहेत आणि मग या सगळ्या गोष्टी होतील। तर या समस्या काय आहेत, त्याचे प्रोबेबल सोल्युशन काय असू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न आपण विजन वरळी या कार्यक्रमात करतो। आणि आम्ही वरळीकरच्या फेसबुक पेज फॉलोअर्स, ते बघणारे सगळे वरळीकर जनता या सगळ्यांना आम्ही आवाहन करतो, तुमचा कुठलाही पक्ष असू द्या, तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या, जरूर या। तुमचं सजेशन सांगा, काही सुधारणा असतील त्या सांगा, काही नव्याने समस्या ज्या आमच्याकडनं कव्हर करण्याच्या राहून गेलेल्या आहेत त्या तुम्ही सांगा। आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे। हा कार्यक्रम आहे 2 दिवस आहे, 21 आणि 22। तर कार्यक्रमाला अशी माहिती आहे की स्वतः राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे, अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे, त्याबद्दल काय सांग? स्वतः सन्माननीय राजसाहेबांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत आणि साहेब या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील, हा सगळा कार्यक्रम बघतील, त्याच्यावर त्यांचं मत मांडतील, जनतेशी संवाद साधतील। आणि अमित साहेब कदाचित दौऱ्यावर आहेत सोलापूरचे, त्यामुळे त्यांना पण शर्मिला वहिनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसंच वरळीतल्या सर्व मान्यवर लोकांना आपण आमंत्रण पत्रिका पाठवलेली आहे। आम्ही वरळीकरला सुद्धा आम्ही त्या दिवशी येऊन आमंत्रण पत्रिका दिली आहे। तर आपण सगळ्यांनी, आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी, कुठलाही तुमचा राजकीय पक्ष असेल, आपण सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी आम्ही आव्हान आणि विनंती लोकांना। एक शेवटचा प्रश्न, वरळीमधील सगळ्यात मोठा प्रश्न आहे पुनर्विकास। सध्या बीडीडी चाळीचा पुनर्विकास सुरू आहे, अनेक चाळींचा आहे, त्यासोबत झोपडपट्टींचा पण आहे, काही रखडलेले पण आहे। तर लोकांचं म्हणे की त्या मुद्द्यावर देखील इथे काही निश्चितपणे असणार आहेत। आपण SRAची पुनर्विकास असेल किंवा बीडीडी चाळीचा पुनर्विकास असेल किंवा काही चाळी आहेत त्याचा पुनर्विकास झालेला नाही तो असेल, आणि सर्वात महत्त्वाचं वरळी कोळीवाडा ज्याचा पुनर्विकास रखडलेला आहे, कारण तो SRAमध्ये पण येत नाही आणि 33च्या पुनर्विकास संकल्पना, मग त्याला काय सोल्युशन निघू शकतं, त्या सगळ्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमात करू। संदीपजी धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला। आपण पाहिलंच की संदीपजींनी आपल्याला संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली आहे थोडक्यामध्ये। स्वतः राज ठाकरे देखील या कार्यक्रमाला येणार, त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे, शर्मिला वहिनी देखील असणार आहे।
तर सर्व वरळीकरांना आवाहन करेन आम्ही वरळीकरच्या माध्यमातून की तुम्ही हा 2 दिवस जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थिती लावा. तुमच्या मनातले जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न करू शकता. त्याच्यावर ते जास्तीत जास्त सोल्युशन कसं मिळेल हे महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष बघणार आहे. या कार्यक्रमाची अपडेट आपण देतच राहू. तुर्तास थांबतोय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्व वरळीकरांपर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद.